नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 जून 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणेने चालू आहे. वर्षा ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग वैतृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:29 ते 2:11 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 ते 12:53 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:52 ते 5:34 आणि यमगंड काळ सकाळी 9:06 ते 10:47 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये आजचा संपूर्ण दिवस निघून जाईल. कार्यक्षेत्राकडचे जे सहकर्मी असतील त्यांच्याबद्दल जे नातेसंबंध चांगले राहतील. महत्त्वपूर्ण कामं किंवा घटना घडामोडी कार्यक्षेत्राच्या संदर्भात होण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. आज तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्या ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. फिरणं वगैरे जास्त होईल. इंट्युशन चांगलं येतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण गोष्टी घटना घडामोडी सुद्धा घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी अचानकपणे डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील. याचप्रमाणे थोडंसं जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण डिसिजन आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जाते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास.
वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा घाई गडबडीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे ट्रॅव्हलिंग जास्त प्रमाणात होईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील, कागदोपत्री व्यवहार करता सुद्धा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. त्याचप्रमाणे तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोटे मोठे वाद होऊ शकतील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. महत्त्वपूर्ण काम हाती घ्याल ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. घरातल्या व्यक्तींबरोबर छोटे मोठे वाद होऊ शकतील. अर्थात त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण. कुंभ राशीच्या वेळ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. परंतु थोडेफार अडथळे तुमच्या कामामध्ये येऊ शकतील. त्याच्यामुळे थोडंफार फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल. काळजी घ्या. आजचा दिवस थोडासा तुम्हाला अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, याचप्रमाणेच काही चांगले लाभ होणं, महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होणं, अशा प्रकारचे अनुभव आजच्या दिवशी येतील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 जून 2024 कर्क संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसा वाटला, पांड्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.